नगर परिषदांची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली। नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्व नगर परिषदांमध्ये निवडणुका घोषित झाल्यानंतर आजचा जवळपास 5वा दिवस होता आणि जवळपास 5व्या दिवशी देखील आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं एकही नगराध्यक्ष पदाचा जिल्ह्याभरातून अनेक ठिकाणी अर्ज आलेला नाही आणि जवळपास सटाणा नगर परिषदेच्या आपण या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी देखील आता जवळपास फक्त नगरसेवकांसाठीच फक्त 9 अर्ज आले आणि युती संदर्भात बैठका देखील सुरू आहेत। या ठिकाणी आता अर्ज नामांकन दाखल झालेलं नसलं तरी या ठिकाणी आता उमेदवारांसाठी प्रचार सुरू केलाय। उमेदवार आहेत आपल्यासोबत, आपण नेमकं कोणत्या पदासाठी निवडणूक लढवतात आणि काय तुमची रूपरेषा असणार? मी रुपाली परेश कोठावदे, मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करते आणि एक विकासाचं व्हिजन घेऊन आपण येतो आहे। तर जी काही सटाण्यात रखडलेली कामं आहेत जसे की भुयारी मार्ग, बायपास, त्याच्यानंतर वाढीव घरपट्टी की जी महानगरपालिकेच्या बरोबर असलेली घरपट्टी आहे, तर ती घरपट्टी कमी करण्यासाठी आपलं एक आहे व्हिजन आणि विकासाची कामं करायचं हे आपलं व्हिजन आहे। अद्यापर्यंत नगराध्यक्ष पदाचा अर्ज देखील दाखल झाला आणि आपण प्रचाराची रणधुमाळी सुरू केली, काय सांग? तर आम्हाला आहे ना भारतीय जनता पक्षाचे माझे सासरे किंवा आमचं पूर्ण कुटुंब हे जवळजवळ 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहे आणि भारतीय जनता पार्टी आम्हाला नक्कीच संधी देईल ही वाट आम्ही आताच्या या क्षणापर्यंत आम्ही ती वाट बघतोय। जवळपास 2 दिवसापासून गिरीश महाजन यांच्या परिषद सष्टीबरोबर नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बैठका सुरू आहेत, परंतु आतापर्यंत सटाण्यासारख्या शहरामध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे। मागील नगराध्यक्ष जे होते त्यांच्याही सूचना या ठिकाणी तयार आहेत, काय सांगेल? तर आम्ही एकनिष्ठ आहेत पक्षाशी, आम्ही जे आहेत समोरचे तर ते 1.5 ते 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात आलेले आहेत आणि आम्ही 25 ते 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। त्याच्यामुळे नक्कीच आमची अपेक्षा असणार आहे की पक्षाने आम्हाला नक्कीच संधी द्यावी, हीच एक अपेक्षा। नगरसेवक कोण असेल नगराध्यक्ष? नगराध्यक्ष तर मीच असेल, 101% मीच असणार आहे, रुपाली परेश कोठावदे। कोणत्या पक्षाकडे? भारतीय जनता पक्ष। आतापर्यंत आम्हाला तीच अपेक्षा आहे आणि संधी देईलच पक्ष, यात मात्र पण शंका नाही। 3 दिवस उरलेले आहेत नामांकनासाठी आणि आपल्याला आतापर्यंत पक्षाची कोणती जबाबदारी मिळाली का? पक्षाने पॉझिटिव्हिटी काही दाखवली का? काय चर्चा झाली त्याची? रोज तर मीटिंगच चालल्या आहेत, तेच ऐकायला येते की रोज रस्सीखेच चालू आहे आणि त्या बाबतीत मीटिंग चालू आहे, हेच रोज ऐकायला येते। पण तरी सुद्धा आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघतोय आता तर की नक्कीच आम्हाला तिकीट मिळेलच ही अपेक्षा आहे आणि संधी मिळेलच असं। नक्कीच माजी नगराध्यक्षांचा थेट या ठिकाणी भाजपमार्फत तिकीटसाठी रस्सीखेच सुरू असताना भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले सटाणा शहरात नगर परिषदेत रुपाली कोठावदे यांनी देखील आता थेट प्रचाराच्या रणधुमाळीत सुरुवात केलेला आहे। मनोहर शेवाळे, मराठी, सटाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।